नमस्कार. माणूस भिकारी का होतो, माणूस भिकारी का बनतो, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे त्याचे विश्लेषण करूया. माणूस भिकारी होण्याचं अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे, अनेक स्थितीमुळे, अनेक बिकट प्रतीमुळे, अनेक गोष्टीमुळे, अनेक प्रसंगामुळे माणूस भिकारी होतो, भिकारी बनतो. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. माणूस खुशीने आनंदाने भीक मागत नाही. त्याची व्यवस्था असते, त्याची मजबुरी असते, त्याची सर्वात बिकट आर्थिक स्थिती असते, त्याची लाचारी असते. या कारणानेच लाचारी, मजबुरी, व्यवस्था या कारणानेच माणूस हा भिकारी बनतो, भीक मागण्यास मजबूर होतो. एखाद्या माणसाला भीक मागल्याशिवाय पर्यायच नसतो. त्याचं कारण म्हणजे त्याला कोणी नसतं. भाऊ बहीण कोणी नसतं. तो अनाथ असतो. लहानपणापासून त्याला कोणी नसतं. लहानपणी तसं त्याला सोडून दिलेलं असतं आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नसतं. त्याची पर्वा कोणीही केलेली नसते. त्याला कोणीही सांभाळलेलं नसतं. तो असा तसाच वाढलेला असतो आणि म्हणून त्याला पहिल्यापासूनच भीक मागण्याची सवय पडते. कारण त्याला कोणी कामाला लावित नाही, कोणी कामाला घेत नाही. लहानपणी लहान असल्यामुळे त्याला कोणी कामाला लावलं नाही. तसेच त्याला कोणी जवळ घेतलं नाही. त्याला कोणी शिकवलं नाही. त्याला कोणी मार्गदर्शन केलं नाही. त्याला कोणी दिशा दाखवली नाही. त्याला कोणी योग्य मार्ग दाखवला नाही. त्याला कोणी चांगलं समजून सांगलं नाही. असतील पाहुणे, असतील नातलं, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो अनाथ म्हणून वाढला आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःची खळगी भरण्यासाठी त्यांनी भीक मागायला सुरुवात केली आणि याच कारणामुळे तो भिकारी बनला. मग त्याला मजबुरी, लाचारी, व्यवस्था या कारणामुळेच त्याच्यावर ही पाळी आली. त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली आणि तो भिकारी बनला. अशा प्रकारे अनेक कारणं कारणीभूत असतात भीक मागण्यासाठी. ज्यांना कोणी नसतं, ज्यांना कोणी सांभाळलं नसतं, ज्यांना कोणी दिशा दाखवणार नसतं, ज्यांना कोणी मार्गदर्शन करत नसतं, लहानपणापासून ज्यांना कोणी पालनपोषण करत नसतं, जी अनाथ असतात, ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, ज्यांचा कोणी सहारा बनत नाही, ज्यांना कोणी शिकवत नाही, ज्यांना कोणी घडवत नाही, ज्यांना कोणी चांगला मार्ग दाखवत नाही, चांगली दिशा दाखवत नाही, ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याची कोणी काळजी घेत नाही, त्याची कोणी पर्वा करीत नाही. आणि या कारणामुळेच ही लहान मुलेच नंतर मोठेपणी भिकारी बनतात, भीक मागतात. त्यांना कारण भीक मागल्याशिवाय पर्याय राहत नाही, इलाज राहत नाही. तसेच एखादा माणूस आहे की जो मजबूर आहे, लाचार आहे, त्यातल्या त्यात तो अपंग आहे आणि अपंग असल्यामुळे त्याला कोणी जवळ घेत नाही, त्याला कोणी कामाला लावित नाही, त्याच्यानं कोणतं काम होत नाही. तो मजबूर आहे, विवश आहे, लाचार आहे आणि त्याला भीक मागल्याशिवाय पर्याय राहत नाही. आपलं पोट भरण्यासाठी, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी, कसं तरी जीवन जगण्यासाठी त्याला भीक मागावं लागतं आणि भीक मागल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. तो मजबूर असतो, विवश असतो. किंवा एखाद्याचे लहानपणी जर आईवडील वारले, लहानपणापासून त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, आईवडील वारल्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि त्यामुळे त्याची स्थिती बदलली, परिस्थिती बदलली आणि नेहमी अस्वस्थ असल्यामुळे आणि त्याचा सहारा, आधार सर्व नष्ट झाल्यामुळे, तसेच त्याला कोणी कामाला न लावल्यामुळे, त्याला कोणी जवळ न केल्यामुळे, त्याला शिक्षण न मिळाल्यामुळे, त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे तो भिकारी होण्यास मजबूर झाला. कारण त्याला भीक मागल्याशिवाय पर्याय उरलाच नाही. कारण त्याच्याकडे काहीच नाही,
साधन नाही, कोणतं साधन नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला मार्गदर्शन नाही, त्याला दिशा नाही, त्याला कोणी नाही, सांभाळणारं कोणी नाही. म्हणून तो भीक मागण्यास, भिकारी होण्यास मजबूर झाला, लाचार झाला. अशा प्रकारे अनेक कारणामुळे, अनेक गोष्टीमुळे, अनेक स्थितीमुळे मनुष्य हा भिकारी बनतो, लाचार होतो, दारिद्र्यमय जीवन जगतो. अपंगपणा, अनाथ, गरिबी, व्यसन, आळस, निष्काळजीपणा, कंटाळा, अहंकार, दुष्टपणा, वाईट विचार, बैमानीपणा, या अनेक कारणामुळे, या अनेक गोष्टीमुळे माणूस हा भिकारी बनतो. त्याची दयनीय अवस्था होते, फार विचित्र अवस्था होते. कारण परिस्थिती, स्थिती माणसाला लाचार बनवते, मजबूर बनवते. ही परिस्थिती, स्थिती माणसाला एवढं मजबूर करते, एवढं लाचार करते की माणसाला भीक मागल्याशिवाय पर्याय राहतच नाही. आपलं जीवन तर जगावंच लागणार आहे. आपलं पोट तर भरावंच लागणार आहे. आपल्या पोटाला तर जेव्हा लागणारच आहे. म्हणून हे पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला काही नाही काहीतरी करावं लागतं. म्हणून माणसाला अनेक कारणामुळे, अनेक गोष्टीमुळे भीक मागावी लागते, भिकार तो बनतो. तसेच काही माणसे असे असतात, श्रीमंत असतात, परंतु ज्यांनी आपल्या लेकराला घडवलं, आपल्या लेकराला घडवण्यात, मोठं करण्यात, शिक्षण शिकवण्यात, त्यांना चांगलं वळण लावण्यात आणि त्याला नोकरी लावण्यात पैसा खर्च केला. ज्या आईवडिलांनी आपल्या लेकरासाठी खस्त्या खाल्ल्या, संघर्ष केलं, मोठी कष्ट केली, काम केलं, सर्व पैसा त्यांना लावला, त्यांच्यासाठी नाना प्रकार केले, त्यांच्यासाठी अहोरात्र काम केली, कष्ट केली, मेहनत केली, झटले, राबले, संघर्ष केला आणि आपल्याजवळचे सर्व पैसा झाडून पुसून पैसा लेकराला लावला आणि लेकराला नोकरी लागली, तो चांगल्या मार्गाला लागला, त्याचं कल्याण झालं, चांगल्या प्रकारची नोकरी लागली, मोठ्या प्रकारची मोठी नोकरी लागली आणि आईवडिलांना वाटलं की आता आपलं लेकरू मोठं झालं, नोकरी लागली आणि आता आपलं लेकरू आपल्याला पोसल, आपलं चांगलं करील, कारण आपण सर्व पैसा आपल्या लेकराला लावला. तर आपल्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. आपण कर्जसुद्धा घेतलेलं आहे, आपण लेकरासाठी कर्जसुद्धा घेतलं, कर्जबाजारी झालो, आपल्याकडे एकही रुपया शिल्लक नाही. सर्व काही आपण विकलं, शेत विकलं, कर्ज घेतलं, कर्जबाजारी झालो. आता तरी लेक आपल्याकडे लक्ष देईल आणि त्याला नोकरी लावली आपण, तर आता आपल्या तो सर्व अडचणी, समस्या, संकटे दूर करील, आपलं कर्ज दूर करील, आपलं कर्ज फेडेल आणि आपल्या चांगलं जीवन देईल, अशा अपेक्षा, अशा आशा आईवडिलांना असतात. परंतु लेकरं, मुलं उपकार विसरून जातात, माणुसकी विसरून जातात. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं, किती केलं. आपले आईवडील नसते तर आपण एवढं झालो असतो का, आपल्याला नोकरी लागली असती का. आपल्या आईवडिलांनी जर आपली काळजी घेतली नसती, आपल्याकडे लक्ष दिलं नसतं, आपल्याला शिकवलं नसतं, घडवलं नसतं, एवढे कष्ट केले नसते, कर्ज घेतलं नसतं, तर आपण शिकलो असतो का, आपण घडलो असतो का, याचा विचार ते करीत नाहीत आणि ते आपल्या आईवडिलांना ओळखत नाहीत, आईवडिलांना ओळखसुद्धा देत नाही. त्यांचं कर्ज तर दूरच राहा, त्यांना जवळही घेत नाहीत, त्यांना विचारतही नाहीत. अशा प्रकारे आईवडिलांनी ते सर्व पैसा आपल्या लेकराला लावला, परंतु लेकरं बेमान होतात, उपकार विसरून जातात, माणुसकी विसरून जातात आणि ते आपल्या आईवडिलांना ओळखायलासुद्धा तयार नसतात. अशा वेळेस या मायबापाला एक तर ते कर्जबाजारी झाले असतात, कर्ज तर फेडू शकतच नाही, त्यांना घरही नसतं आणि शेत त्याने विकून टाकलेलं असतं. पण आता म्हातारपणी त्यांना कुठं काम होणार आहे. अशा मजबूर, लाचार अशा मायबापांना भीक मागल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून ते भिकारी बनतात. म्हणून परिस्थिती, स्थिती माणसाला लाचार करते. ज्या मुलांसाठी आईवडिलांनी जीव तोडला, कर्ज घेतलं, अहोरात्र संघर्ष केला, उपाशी तापाशी राहिली, कष्ट केली, मेहनत केली, लढा दिला आणि खस्त्या खाल्ल्या आणि त्याला नोकरीला लावलं, चांगल्या पदाला लावलं, त्याचं चांगलं केलं, त्याचं जीवन सुंदर केलं, त्या मुलाने आपल्या या आईवडिलांना ओळखलं सुद्धा नाही. तसं त्याला रस्त्यावर टाकून दिलं, भीक मागायला मजबूर केलं. मग अशा
लेकरांना, अशा मुलांना जन्म देऊन उपयोग काय? अशा लेकरांना पैसा लावून उपयोग काय? परंतु अशी स्थिती परिस्थिती येते आणि याच कारणामुळे माणूस भिकारी बनतो. जर त्या लेकराने आपल्या आईवडिलाला देव मानून, आपल्या आईवडिलाला एक आईवडिलांना चांगलं मानून, आपले आईवडील जर नसते तर आपण एवढं मोठं झालोच नसतो. आपल्या आईवडिलांनी एवढा जीव लावला नसता, एवढं शिकवलं नसतं, घडवलं नसतं, एवढं संकट केलं नसतं, एवढे काम केलं नसतं, एवढे कष्ट केले नसते, कर्ज घेतलं नसतं, तर आपण एवढं मोठं झालो नसतो. आपल्यासाठीच आपल्या आईवडिलांनी कर्ज घेतलं, स्वतः उपाशी तापाशी राहून आपल्यासाठी अवरात्र झटली, संघर्ष केला. याची जाणीव ठेवून जर त्या मुलाने आईवडिलांना जवळ केलं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, त्यांचं कर्ज फेडलं, त्यांना आनंदात ठेवलं, त्यांना सोन्याची घास दिली, तर काहीतरी सार्थक होईल. परंतु जर आईवडिलांनी लावलेले कष्ट, मेहनत मुलांनी सर्व वया घातली, मुलाला नोकरी लावलं, चांगलं केलं, ते जीवन सुंदर केलं, तरी मुलांनी आईवडिलांना ओळखलंच नाही, त्यांना ओळखलंसुद्धा नाही, त्यांना जवळसुद्धा घेतलं नाही, त्यांना हाकलून दिलं, तर अशा मायबापाला भीक मागल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून ते भिकारी बनतात, भिकारी होतात. अशा प्रकारे अशा अनेक कारणामुळे, अनेक गोष्टीमुळे माणूस भिकारी होतो. अनेक गोष्टी त्यास भिकारी बनण्यास भिकारी बनण्यास साध्य होतात. म्हणून अशा अनेक गोष्टीमुळे, अनेक कारणामुळे माणूस हा भिकारी बनतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.